हो हो दिसतोय. आज वेळ झाला ना आपल्याला थोडासा. हा म्हणजे आपण बरोबर आलेलो, पहिला क्लास चालू होता ना, तो आता संपला ना, त्याच्यामुळे. आले. गृहपाठ केला सगळे? दाखव ना. बघा. जवळ पकड ना बेटा जरा. हा छान छान. नमस्ते मॅम. नमस्ते बेटा. गृहपाठ केलास का तू? स्वर मागच्या वेळेस जे आपण शिकलो ना, तीच रिव्हिजन सांगितली होती ना मी लिहायला. लिहिलं का सगळ्यांनी? मी ते होमवर्क मैत्रिणीचं लिहिलं, पण ते माझ्या मैत्रिणीबद्दल पण लिहिलं मी. तुझ्या मैत्रिणीचं काय म्हटली? माझ्या मैत्रिणीचा ते होमवर्क दिला होता ना तुम्ही, आपल्या मैत्रिणीचं लिहायचं, मी ते पण लिहिलं. ओके, म्हणजे तू मैत्रिणीविषयी लिहिलंस का तुझ्या? अरे वा, दाखव मला. मी एक पेजवर खालीच लिहिलं. हो का? वाचते का तू? मला कळत नाहीये, कारण वाच ना काय लिहिलंयस तुझ्या मैत्रिणीविषयी. हॅलो विहान. हॅलो. केला का होमवर्क? नाही. लिहिलं नाही तू? नाही. पुढच्या वेळेस लिही आता. हा हो. वाचते का बेटा? कोण? मी माझ्या मित्राबद्दल लिहिलं. हो का? अरे वा, छान छान. आता कोणीतरी म्हटलं ना तिच्या मैत्रिणीविषयी लिहिलेलं, तिचं झालं की मग आद्योत वाचेल, ठीक आहे? अन्वी म्हणत होती का? हा वाच ना बेटा, काय लिहिलंयस तुझ्या मैत्रिणीविषयी? माझं नाव अन्वी आहे. माझ्या मैत्रिणीचं नाव अद्विता आहे. ती माझ्यासोबत खेळते. ती माझी छान मैत्रीण आहे. अरे वा, मस्त लिहिलंयस ग. अजून कुणी कुणी केला गृहपाठ? हा अद्योत वाच. माझ्या मित्राचं नाव राफेल आहे. तो माझा 5 वर्षापासून मित्र आहे. तो माझ्या शाळेत आहे. तो माझ्या बसमध्ये येतो. तो माझ्या घराच्या शेजारी राहतो. आम्ही दोघं जुडो पण खेळतो आणि आम्ही आमची मैत्री कधीच तोडणार नाही. छान, मस्त लिहिलंयस. अजून कोण दाखवतंय मला? कोणी केला नाही का होमवर्क? हा दाखव ना प्रीतिका. तुझा आवाज क्लिअर, आवाज नाही येते का तुझा क्लिअर? माझ्या मैत्रिणीचं नाव दित्या आहे. ती माझी सखी मैत्रीण आहे. ती माझ्यासोबत खूप छान खेळते. ती माझ्यासोबत 2 वर्षापूर्वी सोबत भेटलेली आहे. अरे वा, छान. आलेत का सगळे?
ठीक आहे, तर मग आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. कोणी म्हणणार आहे का आज प्रार्थना? कोणाची पाठ झाली आहे? म्हणेल कोणी? प्रयत्न करा. एखादा कडवाला तरी चालेल, पुढचं मी म्हणते. ठीक आहे, म्हणतं का कुणी? सुरुवात करा, पुढचं वाटल्यास मी म्हणते, आपण मग मिळून म्हणूया. म्हणतंय कुणी? आद्योत म्हणतोय का? ठीक आहे, चालेल, म्हण आद्योत. मला थोडीच येते. हो चालेल, तू थोडीशी म्हण, पुढची मी म्हणते. सगळ्यांनी हात जोडा आणि ऐका. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधाराचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी समवागणे, प्रांत भाषा सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, कडपुणा पसरो मनावरी, शुद्धतेचे चांदणे माणसाशी माणसा समवागणी. हे आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास तो पुन्हा नाला, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी समवागणेच आमची प्रार्थना. तुम्ही म्हणत जाल ना, ऐकून ऐकून पण पाठ होते ही प्रार्थना. आणि असं काही नाही की पूर्णच तुम्हाला आली पाहिजे लगेचच. एखाद्याला एखादं कडवं येत असेल ना, तर तेवढंही म्हटलं तरी त्याच्यानंतर पुढे वाटल्यास मी कंटिन्यू करेल, आणि अशी म्हणता म्हणताच तुम्हाला येईल. हो की नाही? आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? हो. ठीक आहे, मी आता हजेरी घेते. ही स्क्रीन हे करून द्या ना, माझी स्क्रीन छोटी दिसते. विहान आलाय का? धरणी हजर म्हणायचं, जे आहेत ना त्यांनी हजर म्हणा. हृदयेश, मॅम हो मी आता घेते ना हजेरी. जे आहेत त्यांनी हजर म्हणा.
हृदयेश, अन्वी, रुद्रेश, अन्वी आहे का? अद्युत, आर्या, अंशुल, अंशुमन बिचारे, अंशुल आहे का? अर्णवी, हो, हजर म्हणायचं हा बेटा. अनुराधा, अनुराधा, हजर हजर आहे ना अनुराधा? मोठं दिसत. अनुराधा, माझा आवाज येतोय का तुला? हो, ओके. हा, तू हजर आहेस ना, मग हजर म्हणायचं हा. निधेश, हा मॅम, हा तेच, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हजर म्हणा, जे आहेत ना हजर आहे त्यांनी हजर म्हणा, म्हणजे मला. मॅम तुमचा आवाज ब्रेक होत आहे. माझा ऑडिओ ठीक आहे. मॅम तुमचा आवाज नाही येत आहे. हॅलो मॅम, हा, तुमच्या मॅडम वाटतं डिस्कनेक्ट झाल्यात. जरा थांबा, जरा नेटवर्क इश्यू. हा, हॅलो, येतोय का आवाज माझा? हो, प्रीतिका आहे ना? प्रीतिका, मनवा, हजर, अद्योत, हजर, आयन, आयन आहे का? स्वरा, स्वरा, स्वरा पण नाहीये वाटतं. अजून कुणी दाखवतंय का त्यांनी होमवर्क केलेला? पुढे पकड ना मनवा जरा अजून, मला दिसेल. हा, स्वर नाही, एक मिनिट, तू स्वर कसं लिहिलंयस दाखव मला. स्वर शब्द चुकीचा लिहिलाय तू, तो जोड शब्द आहे. तुला दाखवते हा. कितवीला जाते तू? कुठल्या क्लासमध्ये जाते? पोद्दार इंटरनॅशनल, फोर्थ, हा? फोर्थ, तू असं लिहिलंयस ना, बघ मी तुला दाखवते हा. असं लिहिलंय. हा हा, तो जोड शब्द आहे हा, तर तसं नाही लिहायचं ते. हे बघ मी सांगते.
बघ असं लिहायचं ते स्वर. म्हणजे तो स आहे ना, तो अर्धा स व हा जॉईन आहे, जॉईंट लेटर. अर्धा आहे. हा जॉईंट जॉईंट लेटर आहे. हा ठीक आहे. मागच्या वेळेस आपण हा दाखव ना कोणी लिहिलेलं. ठीक आहे. हा छान. मी पण लिहिलंय. मस्त लिहिलंयस ग. हा द्योत दाखव. नीट तुझी नोटबुक नीट पकड ना अद्योत. खाली पकड, खाली नीट. दिसलं दिसलं. छान लिहिलंयस. अजून कोणी दाखवतंय का गृहपाठ? ठीक आहे. आज आपण आहे ना पुढचे व्यंजन शिकणार आहोत, कॉन्सनंट. ओके. पहिलं जे व्यंजन आहे ते आहे क. दिसतोय का? हा. लिहा क. मॅम तुम्ही व्यंजन कसं लिहिता? व्यंजन व्यंजन स्वर झाले ना आता मागच्या वेळेस आपले. हो. आज आपण व्यंजनाला सुरुवात केली आहे. क क कपाचा म्हणा. कपाचा बाहेरचा चालतो. बाहेर जा ना तू. कोणी मी इकडे हा, बसतो. बोला. हो बोल ना. कबूतर. हा क कबुतराचा. सॉरी मॅम मी लेट झालो. आयन जॉईन झालाय का आता? हो सॉरी लेट झालो. इट्स ओके. काही मी दुसरी मीटिंग होती. अच्छा अच्छा ठीक आहे. काही हरकत नाही. होमवर्क केलायस का तू आयन? स्वर आपण मागच्या वेळेस घेतलेले ना, लिहिलेस का? आवाज येतोय ना माझा? तू म्यूट आहेस आयन, म्हणून तुझा आवाज येत नाहीये मला. रे ठीक आहे. अनम्यूट. हा हा. गृहपाठ केलेलास का? हो. दाखव ना मग. मी दुसऱ्या बुक मध्ये लिहिले दाखवतो. बरं बरं ठीक आहे, चालेल. ऐका, आता आपण व्यंजनाला सुरुवात करीत आहोत. क कपाचा लिहिलाय का? लिहिताय ना तुम्ही सगळे? अरे शब्दात आपल्याला सांगायचे. कोण सांगताय मला? नाही. हा कोण बोलतय? कणिक. नाही. हा क कणिक. बरोबर. अजून कोण सांगताय अजून? क वरून तुम्हाला तुमच्या फ्रेंडचे नाव असेल ते सांगा. काही फळांचे नाव असतील, फुलांची नावं असतील, एखाद्या गावाचं नाव. कापूस. कापूस किडा. एकेकानेच बोला म्हणजे मला ऐकायला येईल. बोल प्रतीक. बोलते. कमला. बरोबर. कांदा. कांदा. करवंद. हा करवंद. बरोबर. आर्या बोल. करंजी. हा मी बोलते. हा धरणी ना. अर्णवी. अर्णवी. हा बोल बोल. केले. काय काय? केली. केळी. तुला फ्रूट सांगायचे का? केळी. बरोबर. कपाट. अजून कोण सांगताय मला? कपाट. हा कान. हा का. हे केस. ना आता तुम्ही जे सांगितले याला काना,
मात्रा अनुस्वार असणारे शब्द सांगितलेले, हो की नाही? आपण बघतोय तो नुसता क म्हणजे कपाट, करवंद असे शब्द. अजून कमला सांगितलं ना एकाने. तुम्ही तुमच्या फ्रेंडची नाव असतील. कणीस कणीस, बरोबर. अजून सुचतंय का कुणाला काही? हम्म? लिहून घेताय ना तुम्ही? कमळ पण. हा, कमळ, बरोबर. कचरा हा, कचरा, बरोबर. कोण सांगताय रे अजून? कोण बाकी आहे अजून सांगायचं? धरणी सांगतेय का? बघा होमवर्क. मॅम मी सांगू कढी हो, सांग ना, कोण बोलतंय? मॅम होमवर्क केला मी. हा हा. कुंभार 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 कढी मॅम एकानेच ऐका ना, पहिल्यांदा ना म्यूट राहा तुम्ही आणि एकेकानेच अनम्यूट होऊन बोला, म्हणजे मला समजेल, नाही का? सगळेच बोलायला लागले तर गोंधळ होतो ना, मग कळत नाही काय कोण काय बोलतय काय. हा, सांग अद्योत. क वरून कमी बरोबर. मॅम हा, बोल ना. मी दरवाजाची कडी हा, कढी, बरोबर बरोबर. काशी. हा, काशी. मॅम मी हा, बोल आर्या. मॅम मी तुझा आवाज नाही येते का मला? आर्या, तुझा आवाज नाही येते मला. कांबा काय म्हणते अन्वी? काय कापूस? नाही कांबर मॅम कढई सांबर का? नाही कांबर कंबर. हा हा, बरोबर. मॅम कढई कढई हा, बरोबर. कांदा कांदा. ठीक आहे, आपण आता पुढचं काम काम बरोबर. काकडी हा, काकडी. काकडी ठीक आहे, आता पुढचं बघूया आपण अक्षर ख. मॅम खत खत खत. करंजी मॅम. बरोबर बरोबर, करंजी. आता आपण पुढचं अक्षर बघणार आहे ख. लिहिताय ना तुम्ही? लिहिताय ना? थोडस वरती पाहिजे मॅम खडू खडू हा, खडू. माझं दिसतंय ना मी लिहिलेलं आहे? हो हो दिसतंय आता खेळ. खलबत्ता. बरोबर बरोबर. तुम्ही लिहिताय ना पण? बघा ना, बोलताना बरोबर लिहिण्याची पण प्रॅक्टिस असू द्या. घाट. बरोबर. झालं लिहून? ख वरूनचे शब्द कोणाला सांगायचे अजून काही? कोणाला सुचतंय का? मॅम खवट कवट. तो खवट ख वरून होतो. खेळणी. बरोबर. आर्या खराब काय म्हणतीये? खराब मी खरा. पण मॅम मी बोलते
मॅम मी बोलते खण. हो बरोबर बरोबर. खण मी बोलते. हा बोल ना बोल ना. अर्णवी ना बोल ना. खजूर. खेळ. खेळ खेळ खेळ. खजूर. हा खजूर. अजून सांगताय का कुणी? खटारा. खटारा बरोबर. निदेश तुझा व्हिडिओ बंद आहे, चालू कर ना व्हिडिओ. धरणी, मनवा, तुमचे व्हिडिओ ऑन करा ना. हा सांगतोय का निदेश शब्द ख वरून? हा. हा सांग ना. खोकला. खोकला ठीक आहे. खडा. 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 हा खडा बरोबर. खणा. हा खणा. खडा मॅम. हा खडा बरोबर. कोण सांगतोय अजून? मी. खोटारडा. खार. खार बरोबर. खोटारडा. खोटारडा. खोबरा. हा खोबरा. खोबरे कोकोनट ना. कोण सांगताय अजून? कुणी करताय, प्रयत्न करताय कुणी अजून? मॅम कडक. 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 खडक खडक कडक. कडक कडक. खडक बरोबर. ठीक आहे चालेल. पुढचं बघूया आपण. पुढचा आहे ग. ग गवताचा. ग म्हणा ग. ग ग ग गवताचा. गवत. मॅम हा गवत. गणेश. काय? गणेश. गाणे. हा, गाणे. गोता. गोता. मॅम बोला. मॅम गवताचा. मॅम मी म्हणू. कोरी. गणपती. मॅम गाणं. गाणं. गणपती. मॅम मी बोलते. हा, बोल ना. गिरमिट. गणेश. गणेश बरोबर. ऐका ना एक एक बोला म्हणजे मला कळेल कोण बोल. गणित. मॅम मी निधीश आहे. हा निधीश बोल. गाडी. गाडी. आयान बोलतोय. हा बोल. तुझा व्हिडिओ ऑन कर ना. गणित. बरोबर. गणित. तुझा व्हिडिओ ऑन कर ना. गजरा. ऑन कर. मॅम गजरा. गजरा. हा गजरा बरोबर. लिहिताय का तुम्ही? कडी. गोदावरी नदी. कडी. मॅम गोदावरी. गडी. हा बरोबर. तुमच्या फ्रेंडचे नाव असत. हा गोदावरी नदी बरोबर. मॅम गंगा. हा गंगा. आर्या. गोड. गोरिका. गोरिका. गोरिका काय? गोरिका माझ्या फ्रेंडचं नाव आहे. अच्छा तुझ्या फ्रेंडचं नाव आहे का गोरिका? अच्छा. अजून कोण सांगतय? अनुराधा. गौरी. गौरी. हा बरोबर. सांग अनुराधा. गणपती. गणपती. गणपती बरोबर. गणपती. तू लिहित नाहीयेस का? तू बोर्ड घेतलाय ना? हा बरोबर.
गुरु. आर्या गुरु. गुरु. हा. मॅम गांडूळ. गांडीव. गजः. गांडीव. गज. मॅम गजानन. गजानंद. गजानंद. गांधीजी. गडू. गांधीव. गांधीव. हा. गवत बोल. गवत. बरोबर. बरोबर. मॅम हा द्योत. मला गांधीव म्हणायचं. मॅम हा? गांधीव. ऐका ना, एकेकानेच बोला म्हणजे मला समजेल कोण बोलतंय. मी आयन बोलतोय. गवार. म्हणणार. गवार. मी पहिल्यांदा म्हणणार. तो सारखं चान्स मिळतो ह्या झाड. एकेकानेच बोला. डावीला तो. मला काही कळत नाहीये कोण बोलतंय. तो हा द्योत, बोल बोल. ही मुलगी आहे आपल्याकडे. ही बाकीच्यांनी म्यूट करा, कारण की ऐकायला नाही येते ना काहीच. ठीक आहे, मला समजेल ना, तुम्ही हात वर करताय ते पण मला दिसतंय. हे बघ ही आहे. हा, गांधी. ही मुलगी आलेली हा ना. गाढव. बरोबर. हा गाढव बोल. गाढव. हा, गाढव. गंमत. गणपती. बरोबर. गंमत. गणेशा. हा, गणेशा. गणेश. गंमत. गंमत. हा, गंमत. असले अक्कल आहे तुला का? असले क्लास मध्ये असं असतात का? गप्पा. गप्पा. बरोबर. हा, विहान बोल. 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 बरोबर. गोष्टी. हा, गोष्टी. गप्पा. गप्पा गोष्टी. गप्पा गोष्टी. बरोबर. तुम्ही लिहिताय ना, मला दाखवा ना कसं लिहिताय तुम्ही. एकेकाने दाखवा. हा, छान छान. मनमाने छान लिहिलंय. अजून कोण दाखवतंय? हा, आर्या छान लिहिलंयस. आद्यो तुझं दिसत नाही मला, नीट पकडला. ग वरून अजून एक शब्द आहे. हा, सांग ना. गंमत. गंमत. आता सांगितलं कुणीतरी ना. मी सांगितलं. मॅम हा हा, छान लिहिलंयस. मला काहीतरी छान छान. म्हणायचंय. गणी ग्लास. हा, ग्लास इंग्लिश वर्ड आहे, पण पेला म्हणतो ना आपण त्याला मराठीत. तू काय गणपती काय गंमत असं लिहिलंय. गंपू. हा, गंपू. अनुराधा, मी क ख ग असं सांगितलं ना. हा, ते बघितलं मी. गंमत असं लिहिलंयस ना तू. क ली, क ख ग असं लिही. क ख ग. अजून कोण बाकी आहे दाखवायचं? अर्णवी, हा दाखव. तुझा व्हिडिओ नाही दिसत आहे ग मला. अर्णवी, तुझा व्हिडिओ नाही दिसत आहे मला. ब्लर होतोय, ब्लर. दुसरा घ आणि रस्व घ. मॅम गहू. गहू. हा, गहू. बरोबर. हा, दिसलंय. पण तुझा व्हिडिओ येतो जातोय, ब्लर होतोय व्हिडिओ. हा, दाखव. गरीब.
गरीब, बरोबर. छान छान. झालंय सगळ्यांचं लिहून? क ख ग झालंय? कुणाचं 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 बाकी आहे का लिहायचं? कुणाचं बाकी आहे? मी थांबते वाटल्यास. कुणाचं बाकी आहे का? नाही मॅम. झालं सगळ्यांचं? हो. ठीक आहे. पुढचं अक्षर बघणार आहे आता आपण, गट. घर. हा, पुढे जे आपण शिकणार आहे ते आहे घ. गिटार, तो ग. हा, आता आपण बघणार आहे घ. घडीचा. हा, घडी हा हिंदी वर्ड आहे पण. घरचा. हा, घराचा. घ घराचा. घड्याळ. घड्याळ. अच्छा, तू शब्द लिहिलास का? घंटा. हा, घंटा. लिहून झालाय का सगळ्यांचा? घ घराचा म्हणा. घ घराचा. घराचा नुसतं तेच लिहायचंय. घराचा. घ घराचा. घराचा. मॅम घसा. हा, घसा, बरोबर. एवढा. कोण सांगतय अजून? मॅम घास. पण असं. हा, घार. घाण, बरोबर. घाम. तुम्ही गावाचं नाव सांगू शकता, एखाद्या फळाचं नाव सांगू शकता, घाम. नाव सांगू शकता. एकेकाने बोला. घसा. घसा, बरोबर. घाम. हा, घरटे. घरटे. हा, घरटे, बरोबर. घाव घाव. हिंदी वर्ड. घाट. घाट, बरोबर. हा, विहान बोल. घाट. घाट, बरोबर. घाव. मॅम घाम. बरोबर बरोबर. घाव. हा, रिया बोल. घसरगुंडी. घसरगुंडी. हा, बरोबर. मॅम घाणेरडा. घाणेरडा. मॅम हा, बोल. मगाचा गचा सांगायचे. गचा सांगायचंय तुला. हा, सांग. ग. कोण बोलतंय? मला कळत नाहीये. नाव सांग ना, कोण बोलतंय? विहान. हा, विहान सांग. गाईचा. भुसा वडा. हो, गाईचा. घमंड. घमंड. घमंड हा हिंदी वर्ड आहे, हिंदी शब्द आहे. घर. हा, घुमट. मॅम घाम. हो हो, घाम. मॅम तुम्ही एखाद्या फळाचं नाव सांगू शकता, फुलाचं सांगू शकता, किंवा तुमच्या मित्राचं नाव असेल, फ्रेंडचं नाव असेल ना, ते आठवत असेल तर ते पण सांगा. मॅम हा, बोल. घुस. मी म्हणते. ऐका ना, एकेकाने बोला म्हणजे मला ऐकू येईल. मॅम मी म्हणणार.
एकेकानेच बोला, एकेकाने. अनुराधा मॅम अनुराधा हा बोल बोल अनुराधा. बाकीच्यांनी म्यूट करा. ऐका पहिल्यांदा सगळ्यांनी म्यूट करा. म्यूट मला, अरे मला काही ऐकायला नाही येते. म्यूट करा. जो बोलेल ना त्यानेच अनम्यूट करून बोला. ठीक आहे. हा अनुराधा. मॅम घट हो घरट बरोबर. घंटा. घंटा बरोबर. शब्द लिहिलेस का तू? छान छान. घट्ट आर्या हा घट्ट. घंटी घागरी. पृथिका. हा बोल ना. घागरी. हा घागर घागर घागरी. घागर म्हणतो आपण ना. ठीक आहे चालेल. ऐका. मॅम. हा घार. हो घार बरोबर. पुढचं जे अक्षर आहे ना त्याचा शब्द असा कुठला नाहीये. मॅम हा गोष्ट हा तो ग वरून आहे. आपण आता घ बघतोय की नाही. मॅम घोडा घोडा हा घोडा बरोबर. घनश्याम. हम्म. मॅम हा कोण बोल ना. मॅम दुसरा वर्ड I'm getting bored. मला वाटलं कोणी अजून कुणाला शब्द सुचताय का तुम्ही सांगताय का? हा आणि बोल. पुढचा वर्ड आहे ना अ पुढचा वर्ड न आहे ना न न पुढचा वर्ड घेते मी. मला वाटलं तू शब्द सांगतेय का म्हणून म्हटलं मी. पुढचा जो वर्ड आहे ना त्याच्यावरून असा कुठला शब्द नाही सुरू होत पण तो काही शब्दांमध्ये वापरला जातो. न उदाहरणार्थ म्हणजे आपण पुस्तक वगैरे लिहिणारे लोक असतात की नाही त्यांचं साहित्य तर त्याला म्हणतात मराठीत वाड्मय. त्या शब्दामध्ये याचा हे जे अक्षर आहे हे वापरलं जातं. मॅम मला दिसत नाही. हो हो दिसतंय. याच्यावरून कुठला शब्द नाही सुरू होत. हो हे खूप रेअर यूज होते. हे खूप रेअर यूज होते ना. हा रेअर यूज होतो शब्दामध्ये. शब्द म्हणजे आता उदाहरणार्थ क वरून कसं कमल, ख वरून ख, ग वरून गवत, तसं याच्यावरून असं कुठला शब्द असं नाही सुरू होत. हा शब्दाच्या मध्ये वापरला जातो. उदाहरणार्थ वाड्मय म्हणजे आपले लेखक कवी लोक असतात की नाही जे पुस्तकं लिहितात त्यांचं साहित्य असतं त्याला मराठीत म्हणतात वाड्मय. त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये याचा उच्चार होतो वापरला जातो फक्त. ठीक आहे. डमरू. नाही तो डमरू पुढे बघणार आहे आपण. ठीक आहे. आता आपण जे शिकलो ना ते आपण एकदा एकेकाने प्रत्येकाने एकदा म्हणायचंय. कोण म्हणतं पहिल्यांदा? मी म्हणू. हा प्रीतिका. हो अद्योत प्रीतिका म्हण. हा म्हण. ख ग घ घ घ न क ख ग घ न. कोण म्हणतंय? क ख ग घ न. गण्या क ख ग घ न. हो एकेकाने ऐकायला आलं पाहिजे की नाही. क ख ग घ ग ख ग घ न्या. हो मी सांगते मला एका वेळेस करा. सगळ्यांनी म्यूट करा. आई
तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. हा रिया बोल. क ख ग घ न. विहान बोल. क ख ग घ न. अर्णवी बोल. माझा आवाज येतोय ना अर्णवी? अनम्यूट कर आणि बोल. क ख ग घ न. निधेश. निधेश हा मॅम. हा बोल ना. क ख बोल. क ख ग घ न्य. धरणी. धरणी अरे नाही प्रार्थना नाही. आपण जे शिकलो ना आता क ख ग घ तेच म्हणायचंय तुला. मॅम मी म्हणू मॅम. हा. क ख ग म्हण, म्हण, म्हण. न. क ख ग घ न. हा बरोबर. आणि कोण बाकी आहे? अनुराधा म्हण. क ख हा. क ख ग घ न्य. कोण बोलला आता? अनुराधाच का? मला आवाज नाही आला तिचा नीट. क ख ग घ न्य. कोण बाकी आहे अजून? हा हा बोल बोल. क ख ग घ न. अजून नाही बोललो. हा बोल बोल. क ख ग घ न. आद्योत तुझं झालंय का? क ख ग घ मॅम. कोणाचं बाकी आहे? मॅम हा बोल ना. गोष्ट सांगताल का? हो ना सांगेल ना. आपलं आधी हे तर पूर्ण होऊ दे. चालेल. आता पुढच्या वेळेस येताना आता हे जे शिकलो हे आणि स्वर अ आ ई उ ऊ जे शिकलो ना आपण मागच्या वेळेस ते सगळं लिहून आणायचं. आणि आता जे क चा वर्गातले जे अक्षर शिकलो आपण ते लिहून पुढच्या वेळेस मला दाखवायचे. काय 2 टाइम्स लिहायचं हे सगळं. हा तुमचा होमवर्क आहे. समजला का? मग परत सांगा ना. अ आ ई जे आपण शिकलो मागच्या वेळेस जे शिकलो ना. म्हणजे परत क ख ग घ क ख ग घ न्य आणि परत क ख ग घ न्य. क ख ग घ पण दोन लेटर 2 वेळा का? ऐक ना ते पण लिहायचं. आणि मागच्या वेळेस जे स्वर आपण शिकलो ना अ हा. आ ई ते स्वर पण लिहायचे. ते स्वर आणि आजचे जे अक्षर आपण शिकलो हे 2-2 वेळा लिहून दाखवायचे मला. ठीक आहे. ठीक आहे. मग आता काही गोष्ट ऐकायची का तुम्हाला? तुम्ही खूप आतुर झालेले असता नाही का गोष्टीसाठी? हो. मागच्या वेळेस कुठली गोष्ट सांगितली होती मी? आठवते का कुणाला? घागरी. घागरी. तेनुबी. दोघांचं त्याचा तिसऱ्याचा लाभ. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. नाही रे, सांगितली मी. सांगितली होती. दिनूचं बिल सांगितलं होतं मागच्या वेळेस मी. कोणाची आहे ही गोष्ट? दिनूचं बिल कोणाचं आहे? दिनूचा बिल. हो कोणाचं आहे दिनूचं बिल? कोण त्याचे लेखक आहे असं म्हटलेलं मी काय म्हटलं होतं की काही नाही लक्षात राहिलं तरी चालेल पण दिनूचं बिल आणि ते कोणी लिहिलेलं असेल लक्षात ठेवा असं म्हटलं ना. आठवतंय कुणाला? येस प्र के अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे. म्हणजे जेव्हा जेव्हा प्र के अत्रे हे नाव येईल त्यावेळेस तुम्हाला दिनूचं बिल आठवेल.
हो की नाही? आता लक्षात ठेवा, प्रकयात्रे म्हटलं की तुम्हाला दिनूचं बिल ही गोष्ट आठवली पाहिजे. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे लोकमान्य टिळकांची. तुम्ही लोकमान्य टिळक हे नाव ऐकलंय? मॅम तुम्ही परत नाव सांगू शकता का? नाही. कुणाचं? नाही. मागच्या वेळच्या गोष्टीच्या लेखकांचं का? हो, मी लिहत आहे. अच्छा ठीक आहे. दिनूचं बिल, प्रकयात्रे. आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. दिनूचं बिल म्हटलं की सगळ्यांना आठवलं पाहिजे प्रकयात्रे. राहील ना लक्षात? पुढच्या वेळेस परत विचारेल मी. अद्युत लिहितोयस का तू? हो. झालं लिहून? हो. आज मी जी गोष्ट सांगणारे आहे ते आहेत लोकमान्य टिळक. ऐकलंय नाव? नाही. त्यांची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हो सांगा ना. लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला, चिखली या गावी. कोकणातले होते ते. आता लोकमान्य टिळक हे नाव लक्षात ठेवताना खूप खूप मी जे सांगेल ना ते सगळंच लक्षात राहिलं पाहिजे असं नाहीये बरं का. हा अनुराधा, काही सांगायचंय तुला? हात वरती केलेला तू, काही बोलायचंय का तुला? तुला बोलायचंय का विचारत त्या? तुला काही सांगायचंय? तुला बोलायचंय का? रत्नागिरी बद्दल काही बोलायचंय का? मग हातवर कशाला काही केला? सांगायचंय तुला? बरोबर. तर म्हणजे आता तुम्ही कुणाला लोकमान्य टिळक हे नाव ऐकलेलं आहे, कुणी नाही ऐकलेलं, पण हे नाव आता आपल्याला ओळखीचं झालं पाहिजे. म्हणजे आता मी तुम्हाला कसं विचारलं की लोकमान्य टिळक तुम्हाला माहितीये का, तर कुणी म्हटलं हो माहितीये, कुणी म्हटलं नाही नाही माहिती. आता ते आपल्या ओळखीचे होतील सगळ्यांच्या. मग कुणी जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला लोकमान्य टिळक हे नाव तुम्ही ऐकलंय का, तर म्हणायचं हो माहितीये मला लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळक तुम्हाला ज्याच्यासाठी लक्षात ठेवायचे आहेत, त्यांचं एक अतिशय फेमस सेंटेन्स आहे. म्हणजे आपल्या भारताला जे स्वातंत्र्य मिळालं की नाही 15 ऑगस्ट 1947 या साली, तर त्या स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये लोकमान्य टिळकांचा खूप मोठा सहभाग होता. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? मला त्यांचा थॉट पण माहिती होता. हो ना. अरे वा. कुठला थॉट? माझा जन्मसिद्ध हक्क मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आणि तो मी तो मिळवणारच. ठीक आहे. म्हणजे आजपासून टिळक, लोकमान्य टिळक हे नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं की एकच सेंटेन्स तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. कुठलं? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ऐक ना, किती ओरडतेस? हा, काय म्हणतीये मनवा? लक्षात राहील का हे वाक्य? तो माझा बर्थ राईट आहे असं म्हणायचे टिळक. आणि माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे काही प्रयत्न लागतील ते सगळे मी करणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणणारे लोकमान्य टिळक. यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखली या गावी झाला. टिळक होते ना, हे खूप हुशार होते बरं का. संस्कृत भाषेमध्ये, गणितामध्ये पण ते खूप हुशार होते. म्हणजे आता आपण कसे टेबल लिहून काढतो, 1 2 चा 1 चा टेबल, सॉरी 2 चा 3 चा, तर यांना जर यांच्या शिक्षकांनी जर गृहपाठ दिला ना कधी की तुम्ही उद्या टेबल लिहून आणा, पाडे लिहून आणा, तर टिळक कधी लिहून नाही घेऊन जायचे. ते म्हणजे हा पाडे काय लिहायची गोष्ट आहे का, तर ती तर पाठ करायची गोष्ट आहे. तर टिळकांचे ते पाठ होते तर त्यांना ते खूप चांगल्या पद्धतीने अवगत होतं. त्यांचं मॅथ्स खूप चांगलं होतं, त्यांचं संस्कृत खूप चांगलं होतं, पण त्यांची तब्येत ना खूप बारीक होती बरं का सुरुवातीला. मग त्यांच्या हे लक्षात आलं की हेल्थ हीच वेल्थ आहे, म्हणून त्यांनी एक पूर्ण वर्षभर
एक्सरसाइज केली, सूर्यनमस्कार केले, छान छान पौष्टिक हेल्दी फूड खाल्लेलं आणि त्यांनी त्यांची जी तब्येत होती ती हेल्दी केलेली. एक पूर्ण वर्षभर टिळकांनी त्यांच्या तब्येतीसाठी दिलेलं. तुम्ही एक्सरसाइज करता का रे? सूर्यनमस्कार, व्यायाम करता तुम्ही? हा? कधी? मी उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज करायचो, पण आता नाही करत, कारण आता मला स्कूल राहते सकाळी एकदम. हो का? किती वाजता असतं स्कूल? 8. अच्छा. मग संध्याकाळी आपल्याला वेळ मिळाला तेव्हा करत जायचे की नाही? जेव्हा आपल्याला वेळ मिळेल ना, सकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस. पण मी बाबांसोबत रोज बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो, हो ना. अरे वा, छान. पण आणि हे walking फिजिकल पण करतो. तर सगळ्यांनी व्यायाम करायचा. छोटे छोटे व्यायाम, छोटे तुम्हाला स्कूलमध्ये पण शिकवत असतील ना, पीटीच्या पिरियडला शिकवतात का? सांगत असतील ना किती तुम्हाला? काय असतं? फिजिकल ट्रेनिंग म्हणून आपल्याला पीटीचा पिरियड असतो ना स्कूलमध्ये. शाळेत योगा शिकतात. योगा, बरोबर, योगा. तर आपण आपल्या तब्येतीसाठी आपण छान हेल्दी राहावं म्हणून सगळ्यांनी एक्सरसाइज करायची, व्यायाम करायचे, ज्याला जे शक्य होईल. योगा करायचे. आपले पॅरेंट्स त्यांचं बघूनही आपण करू शकतो, हो की नाही? मग कराल ना सगळे व्यायाम? कोणाला सकाळचं स्कूल असेल तर इट्स ओके, संध्याकाळी करायचा, ठीक आहे? तर अशा या लोकमान्य टिळकांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव पण लक्षात ठेवायचं. त्या ग्रंथाचं नाव आहे गीता रहस्य. गीता रहस्य. गीता रहस्य. आणि हे जे टिळक होते की नाही, हे स्कूलला ज्यावेळेस शाळेत जायचे ना, आता एकदा काय झालेलं, हे खूप सत्यवचनी होते, खरं बोलायचे, नेहमी खोटं नाही बोलायचे. तर मग एकदा काय होतं, ते शाळेत जातात बरं का, आणि त्या शाळेमध्ये त्यांचे जे मित्र असतात ना, तर ते शेंगदाणे माहिती आहेत ना आपल्याला, शेंगा, ग्राउंडनट, शेंगा असतात की नाही, तर त्यांचे मित्र ते खातात आणि सगळी जी त्याची जी टरफलं असतात, त्याची जी घाण आहे ना, शेंगा, भुईमुगाच्या शेंगांची, तर ती तिथेच त्या शाळेमध्ये टाकतात ती मुलं. आणि मग त्यांचे शिक्षक असतात, ते टीचर, ते येतात वर्गात आणि ते बघतात कुणी या शेंगा खाल्ल्या आणि घाण इथेच टाकलेली. तर सगळे मुलं अगदी शांत बसतात, कुणीच बोलत नाही आम्ही खाल्लं म्हणून आणि आम्ही तिथे घाण टाकली म्हणून, कोणी बोलत नाही. मग त्याचे जे सर असतात, ते शिक्षक असतात, त्यांना राग येतो. मग ते सगळ्या मुलांना छडी मारायला लागतात. आणि कुणी काही बोलत नाही, कारण की बाकीच्यांनी खाल्लेल्याच होत्या ना शेंगा, म्हणून मग ते प्रत्येक जण छडी घेतं. त्यांचे जे शिक्षक असतात ना, ते मारायला लागतात शेंगा खाल्ल्या त्याबद्दल. पण ज्यावेळेस लोकमान्य टिळकांची वेळ येते ना, त्यावेळेस ते हात पुढे करत नाही आणि ते अगदी निक्षून सांगतात त्या सरांना की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, त्याच्यामुळे मी छडी नाही घेणार आणि ही जी टरफलं आहे ही पण मी नाही उचलणार. आणि मग त्याचे जे शिक्षक आहेत ते हा मुलगा आपला ऐकत नाही म्हणून त्याला वर्गाच्या बाहेर जायला सांगतात. तर ते लोकमान्य टिळक निघून जातात, पण ते म्हणतात की मी शेंगा खाल्ल्या नाही म्हणून मी छडी नाही घेणार, असं ते खूप ठामपणे त्यांच्या सरांना सांगतात, त्यांच्या शिक्षकांना सांगतात. तर हे जे टिळक, लोकमान्य टिळक आहेत, आता मागच्या वेळच्या गोष्टीचं नाव पण विसरले तुम्ही, असं विसरायचं नाही बरं का, लक्षात ठेवायचं. आज जे टिळक तुमच्या लक्षात राहतील ते एकाच, म्हणजे ही जी मी गोष्ट सांगितली शेंगदाण्यांच्या ह्या टरफलांची, ह्या गोष्टीसाठी लक्षात ठेवायचे. आणि अजून एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं की जे खूप फेमस आहे, कुठलं ते वाक्य सांगेल कुणी मला? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. येस, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मग आता लोकमान्य टिळक सगळ्यांनी लक्षात ठेवायचे काय. आता ही जी 1 तारीख येते ना, 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळक मृत्यू म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला, देहावसन झालेला त्या दिवशी त्यांचं.
आणि आता ही जी 1 तारीख येते, ह्या 1 ऑगस्टला त्यांना आपल्यातून जाऊन 100 वर्ष पूर्ण होतील, शताब्दी होईल लोकमान्य टिळकांना आपल्यातून जाऊन. ठीक आहे. कुणी काही सांगताय का? कुणी म्हणणार आहे का एखाद्या कविता? कुणी म्हणताय? मी गाणं म्हणू शकतो. कोण बोलतो? आद्योत का? मॅम ते कशामुळे वाढले? ते कशामुळे? त्यांना खूप वर्ष झाली होती बेटा. मे बी आजारी वगैरे असतील. मागच्या वेळेस आपण जे गाणं घेतलं होतं देशभक्तीपर गीत, बघितलं का तुम्ही युट्यूबला? बघितला त्याचा व्हिडिओ? कोणी ऐकला? आज आपण घेऊया का परत? हॅलो बापू, वेळ आहे ना आपल्याकडे? हो हो ताई, चालू द्या. हो. तर बघितला का तुम्ही? मागच्या वेळेस मी तुम्हाला ते देशभक्तीपर गीत सांगितलं होतं ना. तुम्ही युट्यूबला बघितलेलं? आठवतंय कुणाला? ते जे गाणं आहे ते आपल्याला पाठ करायचंय. नाही, बरं ठीक आहे. मी ना ग्रुपवर शेअर करेल वाटल्यास. मग बघा तुम्ही. आज मी ग्रुपवर शेअर करते ते. मी एकदा म्हणते, तुम्ही ऐका. हे राष्ट्रदेवतांचे हे गाणं घेतलं होतं आपण मागच्या वेळेस. आपण सगळ्यांनी ते पाठ करायचंय. त्याच्यातले काही कडवे मी तुम्हाला आता म्हणून दाखवते. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य म्हणताय का कुणी? म्हणताय कुणी? प्रयत्न करताय का म्हणण्याचा? मी पण म्हणू लागते. असं काही नाही, कोणाचं पाठ नाही तर असं काही नाही. मी पण तुम्हाला म्हणू लागेल पुढे. मी पाठ केलं. पाठ केलेला का? म्हणते का मग? म्हण. थोडासा. हा ठीक आहे. जेवढं तेवढं म्हण. हो चालेल चालेल. हे राष्ट्र देवतांचे, ए राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे. एवढं झालं का? एवढं झालंय ना तुझं पाठ? ठीक आहे. पुढचं कडवा बघूया आपण. सगळ्यांनी ऐका. कर्तव्य दक्ष भूमी, सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी, येथे पराक्रमाची, उंच उंच भावी, हिमवंत पर्वतांचे, चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे, येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला, येथेच माधवाने, हा देश स्तन्य प्याला, गीताख्य अमृताचे, चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे, येथे परंपरांचा
सन्मान नित्य आहे जनशासनात हीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जय जागृताचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. म्हणा सगळ्यांनी पहिलं कडवं. हे राष्ट्र देवतांचे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे वर्णी म्हण. आ चंद्र सूर्य नांदो चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ठीक आहे, मी ग्रुपवर टाकते हा व्हिडिओ आणि हे देशभक्तीपर. तुम्ही युट्यूबला बघा आणि पाठ करण्याचा प्रयत्न करा. पहिलं कडवं तो सोपंच आहे. आता आपण जे असं बोलता बोलता सहज तुम्ही 1-2 वेळा म्हणाल ना तरी पाठ होईल. कुणी काही म्हणत होतं का आता? काही कविता म्हणायची का? कुणी म्हटलेलं ना मला आता कविता गाणं असं काही म्हटलेलं ना? कुणी म्हणताय का? श्लोक पण म्हणू शकता तुम्ही एखादा छोटा. म्हणणार आहे कुणी? ठीक आहे, चालेल. तर मग गृहपाठ कळलाय ना सगळ्यांना काय करायचंय? मागच्या वेळेस आपण जे घेतले स्वर, ते स्वर आणि आजचा क वर्गाची शब्द अक्षर ते पण लिहायचे. पुढच्या वेळेस विचारेल मी तुम्हाला सगळ्यांना. मग ठीक आहे, पुढच्या रविवारी भेटूया आपण परत मग 4 वाजता. करूया आता मीटिंग. समाप्त करायचं. Can I leave the meeting now? लीव्हच करतोय मीटिंग आता. Bye. ओके ओके, बाय बाय Bye. बाय बाय बाय. Bye.